नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. प्रलंबित विधेयकं मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकार संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता. मोबाईल धारकांना भेडसावणाऱ्या कॉल ड्रॉपबाबत पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त. तातडीनं तोडगा काढण्याचे निर्देश. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य जयंती वर्षानिमित्त 125 कोटी रुपयांच्या निधीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कोकणात यापुढे कोळशावर आधारित वीज प्रकल्प येणार नाहीत, ऊर्जा मंत्र्यांचं आश्वासन. आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारासाठी नावांची घोषणा. पाहूया सविस्तर वृत्त. वस्तू आणि सेवा कर विधेयकासारखी इतर महत्त्वाची प्रलंबित विधेयकं मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकार संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता पडताळून पाहत आहे. संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा कर विधेयक संमत व्हायला होणाऱ्या विलंबामुळे देशाचं मोठं नुकसान होत असून विशेषतः रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांचं अपेक्षाभंग होतं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. या संदर्भात नायडू यांनी लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांची काल भेट घेतली. मात्र विधेयकातल्या सर्व सुधारणांची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय सहमती दर्शवायला काँग्रेसनं नकार दिला. भूसंपादन आणि बांधकाम क्षेत्र नियमन यासारखी विधेयकं अत्यंत महत्त्वपूर्ण असून विरोधी पक्षांनी देशाच्या हितासाठी केंद्र सरकारला सहाय्य करावं असं आवाहन नायडू यांनी केलं. सर्वसामान्य मोबाईलधारक नागरिकांना भेडसावणाऱ्या कॉल ड्रॉपबाबत गंभीर चिंता व्यक्त करतानाच या समस्येवर तातडीनं तोडगा काढण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. डिजिटल सुविधा, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि संपर्क क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले. दरम्यान कॉल ड्रॉपची समस्या सोडवण्यासाठी टेलिकॉम ऑपरेटर्सनी आपलं नेटवर्क सुधारण्याची गरज दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली. याबाबत धोरण निर्माण करण्यासाठी सरकार आवश्यक पावलं उचलणार असली तरी टेलिकॉम ऑपरेटर्सना त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही, असंही प्रसाद म्हणाले. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेला 7वा वेतन आयोग पुढील महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए के माथुर यांनी काल ही माहिती दिली. केंद्राचे 48 लाख कर्मचारी आणि 55 लाख निवृत्तीधारकांच्या वेतनाचा आढावा घेण्यासाठी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2016 पासून लागू होणार आहेत. पटेल समाजाला आरक्षण मिळावं या मागणीवरून गुजरातमध्ये काल अनेक ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या मेहसाणा शहर आणि लगतच्या उंझा आणि विसनगर या गावांमध्ये तसंच सुरत शहरातील काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थितीला नियंत्रणात ठेवण्यासाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती मेहसाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान जमावानं राज्यात अनेक ठिकाणी पोलीस स्थानक आणि बसेसना आगी लावल्या. तसंच अनेक मंत्री आणि भाजपच्या आमदारांच्या निवासस्थानांवरही हल्ले केले. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह सतत गुजरात सरकारच्या संपर्कात आहेत. आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आजही गुजरात बंदची हाक दिली आहे. ओळ्या राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त हे वर्ष समता आणि सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्यासाठी 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाला यावर्षी तातडीनं सुरुवात करणं तसंच राज्यात समता प्रतिष्ठान स्थापन करणं या कामांना आता प्राधान्य दिलं जाणार आहे. कांद्याचा अवैध साठा करणाऱ्या साठेबाजांविरोधात राज्य शासनानं कठोर कारवाई सुरू केल्यानं लासलगाव बाजारात काल कांद्याची आवक वाढली. त्यामुळे कांद्याचे दरही प्रति क्विंटल 800 रुपयांनी कमी झाले आहेत, अशी माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी काल दिली. मात्र पुढच्या 1-1.5 महिन्यात कांद्याचं नवं पीक बाजारात येणार नाही, त्यामुळे बाजारात कांद्याची टंचाई भासेल, असंही पाटील म्हणाले. भाववाढ रोखण्यासाठी सरकारनं कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र देशात कांद्याला मोठी मागणी असल्यानं आयात केलेला कांदा पुरेसा ठरणार नाही, असंही पाटील यांनी म्हटलं आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 50% कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनानं आजपासून शहरातली बांधकामं, जलतरण तलाव आणि वॉशिंग सेंटरवर वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यावर निर्बंध घातले आहेत.
पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पाणी बचतीसाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची आढावा बैठक काल घेतली। त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले। त्यानुसार ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी वापरलं जात असेल तिथले नळजोड तोडून संबंधितांवर दंडात्मक तसंच वेळप्रसंगी फौजदारी कारवाई केली जाईल असंही महापौरांनी काल स्पष्ट केलं। कोकणात यापुढे कोळशावर आधारित वीज प्रकल्प येणार नाही, तसंच भविष्यात कोळशावरच्या प्रस्तावित वीज प्रकल्पांना मान्यताही दिली जाणार नाही असं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे। मात्र कोळशावर आधारित असलेले चालू प्रकल्प बंद केले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं। ते काल रत्नागिरी इथं बोलत होते। यापुढे सौर ऊर्जेला प्राधान्य दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेनेत असलेला गैरसमज लवकरच दूर होईल असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला। जैतापूरमध्ये काही आपले शिवसेनेचा एक वेगळा त्याच्यात मुद्दा आहे, पण मला असं वाटतं हा मुद्दा सामंजस्याने निकाली निघेल, कारण काही गैरसमज त्यामध्ये झाले आहेत। गैरसमज दूर करणे ही जबाबदारी आहे आमची दोघांची, पण मला असं वाटतं की त्यामध्ये जे काही भूमिका आहेत थोड्या वेगवेगळ्या भूमिका आहेत दोन पक्षाच्या, त्या भूमिकेतनं राज्य आणि केंद्र सरकारला त्या ठिकाणी जनतेला आणि राज्याला काय अपेक्षित आहे त्या दृष्टीनं आम्ही दोन्ही पक्ष एकत्रितपणे विचार करू, पण निश्चितपणे त्या ठिकाणी विचार करूनच त्याचा निर्णय होईल। शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांना संपूर्ण कर्जमाफी देणं आवश्यक असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं। काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल घेण्यात आलेल्या दुष्काळ परिषदेसाठी ते जालन्यात आले होते। त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते। काँग्रेसच्या काळात देखील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून राज्यात संपूर्ण कर्जमाफी केली होती असं सांगत देशातल्या सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत, त्यामुळे कर्जमाफी हा तातडीचा उपाय आहे असंही ते म्हणाले। अशोक चव्हाण यांनी परतूर इथं जाऊन परतूर तालुक्यातल्या आनंदवाडी आणि जिल्ह्यातल्या बोरखेडी तसंच रामनगर इथल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली। कांद्याला ₹1.5 किलो असा भाव असताना त्यावेळी राजकीय नेते आणि माध्यमं कुठे गेली होती असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काल सातारा इथं आयोजित पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांची बाजू मांडली। सध्या कांद्याला भाव असल्यानं आता कुठे शेतकऱ्यांना 4 पैसे मिळत असल्याचंही शेट्टी यावेळी म्हणाले। कांदा जर महाग झाला असेल तर कांद्याऐवजी लोकांनी मुळा गाजर खाऊ असा उपरोधिक सल्लाही शेट्टी यांनी यावेळी दिला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दुष्काळी दौऱ्याबद्दल बोलताना शेट्टी यांनी 10 वर्षापूर्वीचे शरद पवार आणि आताचे शरद पवार हे एकच आहेत का असा सवालही यावेळी उपस्थित केला। राज्य शासनानं सहकारी सूत गिरण्यांसाठीचा सध्याचा प्रति युनिट ₹8 वीज दर कमी करून ₹3 करावा, सर्व सूत गिरण्यांना वीज बिलाची समान सबसिडी द्यावी अशा मागण्या वस्त्रोद्योग महामंडळानं केल्या आहेत। येत्या 7 दिवसाच्या आत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 1 सप्टेंबरला लाक्षणिक बंद आणि त्यानंतर सूत गिरण्या बेमुदत काळासाठी बंद करण्यात येतील अशी माहिती महामंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी दिली। सूतगिरणी संस्था प्रमुखांच्या बैठकीत ते काल सांगली इथं बोलत होते। क्षेत्रीय प्रचार कार्यालय औरंगाबाद आणि जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं जिल्ह्यातल्या गोसावी पांगरी इथं आरोग्य संदर्भाच्या जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। गोसावी पांगरी गावच्या सरपंच सविता पोटे यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं। महिलांची आरोग्य तपासणी, बाळाचं लसीकरण, डोस पाजणं, औषध वाटप असे अनेक उपक्रम या शिबिरात राबवले गेले। सुदृढ बालक स्पर्धेत सहभागी झालेल्या बालकांच्या मातांनाही यावेळी गौरवण्यात आलं। यावेळी बेटी बचाव या विषयावर रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। हिंगोली जिल्हा विस्तारानं तसा मोठा, त्यामुळे साहजिकच इथल्या पोस्ट कार्यालयाच्या कामकाजाचा आवाकाही मोठाच। पण 1945च्या काळात सुरू झालेल्या हिंगोली मुख्य पोस्ट ऑफिसची इमारत मोडकळीस आली आणि पोस्ट ऑफिस 2 खोलींची जागा असणाऱ्या एका खोलीत विसावलं। या छोट्याखाना खोलीत महत्त्वाच्या कागदपत्रांचा ढीग, संगणकीय प्रणाली, पार्सल, सातत्याने ये-जा करणारी माणसं, स्वच्छतागृहाची नसलेली सोय, त्यामुळे कर्मचाऱ्यांचं ग्राहकही हैराण झाले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्टात आता बहुतांश कामही अत्याधुनिक प्रणालीनं करण्यात येतात, पण या अत्याधुनिक प्रणालीचा त्या पोस्ट कार्यात अभाव असल्यानं सारेजण हैराण झाले आहेत। तिथे शौचालयाची व्यवस्था नाही आणि गेल्या अनेक दिवसापासून नागरिकांची मागणी आहे की नवीन वास्तू निर्माण व्हावी, परंतु ती काही होताना दिसत नाही। तेव्हा आता केंद्र शासनही याबाबत अनेकदा दखल घेताना दिसत नाही। तेव्हा आता नागरिकांना याबाबत मोठं जनआंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही।
राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेटनं जोडण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNLच्या माध्यमातून ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून दिलं जाणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे ग्रामपंचायतींचा कारभार आधुनिक तसंच पारदर्शक व्हायला मदत होईल. त्यानुसार रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतींना कनेक्शन देण्याचं काम सुरू झालं असून त्यासाठी टाकण्यात येणाऱ्या केबलच्या कामाला स्थानिकांनी सहकार्य करावं असं आवाहन खालापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी केलं आहे. OFC द्वारे जे केबल नेटवर्क आपण जोडणार आहोत तर त्या अंतर्गतच ई-संग्राम किंवा ई-गव्हर्नन्स या सेवेमुळे एकतर आपण कमी श्रमात कमी वेळेत गतिमान प्रशासन आपण करू शकतो. संबंधित नागरिकांना त्या सेवा असतील, विविध प्रकारच्या आज्ञावल्या असतील, त्या अंतर्गत आपण अत्यंत कमी वेळात त्या सेवा आपण संबंधित नागरिकांना पुरवू शकतो. आपत्ती व्यवस्थापनेमध्ये सर्वांना त्याचा फायदा होईल की ताबडतोब शासनाला त्या ठिकाणी कुमक पाठवता येईल. तसंच जे दाखले मिळतात ते दाखले ऑनलाईन आपण घेऊ शकतो आणि ऑनलाईन दाखले घेताना ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी निर्माण होणार नाहीत. नेत्रदानाला प्रोत्साहन मिळावं आणि त्याबाबत जनतेत जागृती निर्माण व्हावी यासाठी देशभरात 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. यानिमित्त नागपूर इथं काल नेत्रदान रॅली काढण्यात आली होती. भाजप आमदार सुधाकर ओवळे यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ झाला. भारतात अंधत्वाचं प्रमाण वाढत असून दरवर्षी 2.5 लाख लोकांना नेत्रांचा तुटवडा भासतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करावं असं आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागाचे प्रमुख AH मदान यांनी यावेळी केलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ चरित्र अभिनेते अवतार किशन अर्थात AK हंगल यांची आज पुण्यतिथी. 200हून अधिक चित्रपटात काम केलेल्या हंगल यांची शोले चित्रपटातील रहीम चाचाची भूमिका अजरामर झाली होती. चित्रपट क्षेत्रातल्या उत्कृष्ट कामामुळे त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 1 फेब्रुवारी 1917 रोजी जन्मलेल्या हंगल यांनी आपली अभिनय क्षेत्रातील कारकीर्द वयाच्या 50व्या वर्षी सुरू केली. 1962 मधील बासू भट्टाचार्य यांच्या तिसरी कसम या चित्रपटात ते प्रथम पडद्यावर दिसले. त्यानंतर विविध चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी उत्कृष्ट चरित्र अभिनेते म्हणून ख्याती मिळवली. 26 ऑगस्ट 2012ला त्यांचं निधन झालं. राजर्षी शाहू महाराजांनी राजाश्रय दिलेले दरबारी कलावंत आबालाल रेहमान या तपस्वी कलावंताची स्मृती चिरंतन जपण्यासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठानं आबालाल रेहमान आर्ट गॅलरीची स्थापना केली. ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आर्ट गॅलरीचं काल उद्घाटन केलं. आबालाल रेहमान यांचं आर्ट गॅलरीच्या रूपानं होणारं पहिलं स्मारक असून रंगबहार संस्थेनं त्यासाठी 150 चित्र विद्यापीठाला दिली आहेत. त्यातल्या 56 कलाकृती काल प्रदर्शित करण्यात आल्या. क्रीडा क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांसाठी निवड समितीने सुचवलेल्या नावांना क्रीडा मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. यंदाच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी कुस्ती प्रशिक्षक अनुप सिंह आणि पॅरालिम्पिक खेळांचे प्रशिक्षक नवल सिंह यांच्या नावाला क्रीडा मंत्रालयानं स्वीकृती दिली. यासह हॉकीपटू रोमिओ जोइम्स, टेनिसपटू शिवप्रकाश मिश्रा आणि व्हॉलीबॉलपटू TPP नायर यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सामाजिक बांधिलकी सांभाळून खेळांना प्रोत्साहन दिल्याबद्दल कोल इंडिया लिमिटेडलाही गौरवण्यात येणार आहे. या सर्व पुरस्कारांचं वितरण येत्या 29 ऑगस्ट रोजी अर्थात जागतिक क्रीडा दिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार आहे. हवामान येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रलंबित विधेयकं मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकार संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता. मोबाईल धारकांना भेडसावणाऱ्या कॉल ड्रॉपबाबत पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त, तातडीनं तोडगा काढण्याचे निर्देश. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य जयंती वर्षानिमित्त 125 कोटी रुपयांच्या निधीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कोकणात यापुढे कोळशावर आधारित वीज प्रकल्प येणार नाहीत, ऊर्जा मंत्र्यांचं आश्वासन. आणि क्रीडा क्षेत्रातल्या प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारासाठी नावांची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.